अध्यक्ष महोदय, 293 हा महत्वाचा प्रस्ताव जो सत्ताधाऱ्यांनी आणलाय त्या प्रस्तावाला अनुमोदन देण्यासाठी किंवा त्या प्रस्तावाचं स्वागत करण्यासाठी मी उभा आहे. बाबाजी काळे, अध्यक्ष महोदय आणि प्रवीण सामी. माझी अडचण अशी झालेली आहे, मी निवडून आले अपक्ष आणि मी सहयोगी सदस्य आहे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी या तिघांची ही चिन्ह माझ्या लेटर पॅडवर आहे सहयोगी सदस्य म्हणून. पण माझी अवस्था घरकाला घाटका झाली अध्यक्ष महोदय. शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हे राज्य चालतं. त्याचा 293च्या चर्चेमध्ये भाग घेतलेला आहे. आपण आपलं जी व्यथा आहे, व्यथाची जी कथा आहे ते मांडा. राज्यातील 29 जिल्हे आणि 253 तालुके, 2059 मंडळे हे अतिवृष्टीमुळे, नद्या नाल्यांना पूर आल्यामुळे अध्यक्ष महोदय अतिशय भयानक परिस्थिती प्रथमतः महाराष्ट्राच्या या पर्जन्यमानामुळे झाली. माझा जो विभाग आहे तो आहे जुन्नर किल्ले शिवनेरी. माझ्या विभागामध्ये सुद्धा द्राक्ष बागायतदार, डाळिंब आणि सगळे भाजीपाला शेतकरी अडचणीमध्ये आलेत. त्यांचे पंचनामे झालेत. साहेब आता 7-12 खोरं होईल न होईल तो नंतरचा विषय. कारण एवढं मोठं संकट आल्यानंतर शासनाने 31,628 कोटी रुपयाचं ऐतिहासिक मदत पॅकेज जाहीर केलेली आहे. मी सन्माननीय सरकारचं मनापासून आभार व्यक्त करतो. परंतु त्याच्यामध्ये एक गोष्ट आवर्जून मी सांगेल की ह्या सर्व असलेल्या शेतकऱ्यांचे त्यांना पुन्हा आपण सर्व मंडळींनी कर्जाचे हप्ते आपण डिवाइड करून द्यावे. याच्यामध्ये कुठेही व्याज घेऊ नये. व्याजाची 100% माफी व्हावी. विमा योजनेच्या बाबतीमध्ये मोठं संरक्षण मिळावं. आणि मी वारंवार सांगत आलेलो आहे, या महाराष्ट्र राज्याने एक ऐतिहासिक मध्ये निर्णय केला. जसं आपलं बजेट आहे, जसं आपल्या पद्धतीने आपण सर्व आर्थिक बजेट मांडतो, पण राज्य आपलं इतकं प्रगत आहे. महाराष्ट्राने मधल्या काळामध्ये एक ऐतिहासिक निर्णय केला आणि आदिवासी बजेट स्वतंत्र केलं. माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे, आपण शेतकऱ्याला राजा म्हणतो, आपण शेतकऱ्यांना ह्या भारताचा कणा म्हणतो. या शेतकऱ्यांचं स्वतंत्र बजेट, कृषी बजेट व्हायला पाहिजे. आणि स्वतंत्र कृषी बजेट करणारे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा हे पहिले या राज्याचे ऐतिहासिक कामकाजामध्ये नेते ठरतील. आपलं सरकार हे प्रगत सरकार आहे. महाराष्ट्र हे प्रगत महाराष्ट्र आहे. त्यामुळे स्वतंत्र कृषी बजेटची घोषणा या अधिवेशनामध्ये माझ्या शासनाने करावी अशी मी विनंती करतो. कृषीच्या बाबतीमध्ये आपण कृषी आणि पणन साहेब हे दोन्ही प्रक्रिया एक आहे. माझे अध्यक्ष महोदय आपल्यामधून एकच विनंती आहे, कृषी आणि पणन हे दोन्ही खाती एकाच मंत्र्यांना मिळाली पाहिजे. कारण सोयाबीनचा विषय आहे, जिथे सोयाबीन जास्त आहे तिथे आपल्याला केंद्र मिळत नाही. त्यामुळे हा अवमेळ होतोय. त्यामुळे कृषी खाते आणि पणन खातं एकत्र कारभार करण्याची संधी या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना मिळावी. त्याप्रमाणे आपल्याला मी प्रामाणिकपणे सांगतो की देवगड हा आपला राजा आहे. देवगड हा कोकणाचा राजा, हा महाराष्ट्राचा राजा, हा देशाचा राजा. पण माझ्या कोकणाच्या आंबावर आता संकट येत आहे. हा जो GI नामांकन आहे त्या नामांकनाची इतर राज्यामध्ये आता चर्चा चालू झालेली आहे. इतर राज्य आपल्यावर अतिक्रमण करतं की काय, ही भीती आता माझ्या सर्व शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्राला वाटायला लागलेली आहे. आपल्या संपूर्ण सरकारने संरक्षण द्यावं. आणि देवगड हापूसचं नामांकन जगभरामध्ये गेलेलं आहे. त्या बाबतीमध्ये आम्ही कोणीही मंडळी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, ही हमी देवगड हापूसच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना, माझ्या सर्व शेतकरी बांधवांना मिळाली पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, आपण पाहताय की बिबट्याची काय परिस्थिती आहे. मी वारंवार सांगितलेलं आहे, ज्याच्या घरामध्ये बिबट्याने हल्ला केला, जिथे लहान मुलं गेलं, महिला गेली, शेतकरी गेली. शेतकरी महिला आता खेळ्यांचा पट्टा वापरून जर शेती करणार असेल तर काय अर्थ राहिला. अध्यक्ष महोदय, माझी नम्र विनंती हात जोडून आपण सरकारने या बाबतीमध्ये अतिशय हे आताच उद्याचं आपलं अधिवेशन संपायच्या अगोदर सुमोठो निर्णय करावा. 2 रेस्क्यू सेंटर, 2000 बिबटे एका वेळेला बसतील. नर एका बाजूला, मादी एका बाजूला. त्यामुळे आपल्याला
लसबंदीची सुद्धा आवश्यकता लागणार नाही. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, माझे दोनच विषय, मी जास्त बोलणार नाही. मी पॉइंटेड बोलणारा माणूस आहे, फार वेळ घेणार नाही. मला आपल्याला सांगावं असं वाटतं, या बाबतीमध्ये शासनाने 2 रेस्क्यू सेंटर चालू करावेत आणि हे आपत म्हणून, बिबट हे आपत आहे, बिबट या आपतसाठी राज्य घोषित करावं. सगळ्या आमदारांच्या भावना अतिशय तीव्र आहेत आणि या तीव्र भावनेचा विचार काय करून नाव घेऊ? हा माझा तालुका पर्यटन जुन्नर आहे. या ठिकाणी रस्त्याच्या बाबतीमध्ये आदरणीय मंत्री महोदय, आपली जी गादी आहे, आपली गादी मंत्री महोदय छत्रपतीचा वारसा आहे आणि ह्या गादीला आम्ही सन्मानपूर्वक पाहतो. आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान हे शिवनेरी आहे आणि त्यामुळे आपल्याला राज्यामध्ये एक तरी तालुका मॉडेल करावा लागेल. तो मॉडेल छत्रपती शिवाजी महाराजांचा तालुका व्हावा. हा पर्यटन तालुका झालाय. महाराष्ट्र राज्याने शिवेंद्रराजे हा तालुका घोषित केलेला पर्यटन. एकच तालुका, एकच तहसील, याला 100% मॉडेल तालुका करण्यासाठी आपण 100% सगळे रस्ते आपण चांगले करावेत, सिमेंट कॉन्क्रीटचे करावेत, जेणेकरून येणारा पर्यटक जे लेण्या पाहायला येईल, त्या ठिकाणी भेट द्यायला येईल, अष्टविनायकाला येईल, छत्रपती शिवरायांच्या शिवनेरीला भेटायला येईल. अशा किमान एक तालुका जरी मॉडेल करण्यासाठी आपण आम्हाला त्या ठिकाणी ह्या वेळेला अतिशय जबरदस्त अशी ताकद द्यावी. आणि दुधाच्या बाबाजी काळे. बाबतीमध्ये 2 मिनिटात संपवतो, 1 मिनिटात संपवतो. बस दुधाच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय, दुधाच्या बाबतीमध्ये ज्या गोष्टी चालू आहेत ते भेसळ थांबली पाहिजे. शेतकऱ्यांना दुधाच्या असलेल्या जनावरांना जास्त जास्त पैसे दिले पाहिजे. आणि सगळ्यात आता एक महत्वाचा मुद्दा, महाराष्ट्रात 84 लाख ग्रामीण कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी केंद्राच्या आणि राज्याच्या ज्या योजना आहेत साहेब, त्या केंद्राच्या आणि राज्याच्या योजना या आमच्या असलेल्या उमेद राज्य महिला कर्मचारी संघटना या भर थंडीमध्ये 1 मिनिटात संपवतोय, भर थंडीमध्ये रस्त्यावर बसून आहेत. माझी विनंती आहे की या सर्व महिलांना जीवनोन्नती अभियान स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन उमेद अभियाना अंतर्गत कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांना शासनाच्या समकक्ष पदाचा दर्जा देऊन कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घ्यावे ही आग्रहाची विनंती करतो. आपण मला बोलण्याची संधी दिली, आपल्याला धन्यवाद देतो. जय शिवराय.